नोकर आय आले हो राजाचे नोकर 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 होय 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 बरेच दिवसांनी आता तुझं पहिलं फिरव दे नंतर आपण फिरवू त्यासाठी संसार टाकीला पाठी आणि बघण्यासाठी संसार टाकीला अरे ना तर बरोबर आता पती भाजड वगैरे चालू आहे हा एका खरा राजबाई टाकली नाही का पती एका टाकली काय हॅलो शिवग्रुप देवगिरी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तरी मानदेव प्रसादी बैठी बारोड मंडळ देवगिरी देवळवाडी. बरं काय रे? अरे महाराज जरा केस सुचत आहे. केस सुचत आहे म्हणजे बहुतेक पण रस्त्यावर उभा माझा माल मानाचे गुलाबी गाल रस्त्यावर उभा माझा माल मानाचे गुलाबी रस्त्यावर उभा माझा माल मानाचे गुलाबी गाल रस्त्यावर उभा माझा माल मानाचे गुलाबी गाल
काय इथं बंदीवर आलो आहे बंदीवर आलो आहे नुसता सट्टा असेल आज काय झालं तरी कांदा बटाटा स्वस्त काय म्हणाला कांदा बटाटा स्वस्त होतात 2-2 रुपये 2-2 रुपये तसा जर भाव वाढला तर 5-5 रुपये घेणार आहे याला शिमग्याचा भाज्या व्हायरल जावा अरे तू किती वर्ष या दरबारमध्ये किती वर्ष सरदार बोला दरबारमध्ये हा राजपुत्र आले होते तुमचीच पहिली पावली काय बोला अरे काय ते आम्ही एकच बोलू आमच्या तुमचा पडला हा पडला हा आता पडायचा सण झाला बाकी दरबारमध्ये आले होते नाही पहिली तुमची छावणी जागेवर जागा बंद करलेली आहे ती जागा बंद काढलेली आहे काय नाही जागा बंद करलेली आहे काय जागा ही बंद करलेली आहे मी म्हटलं मी लोक चष्मा फुगानी शिट्टी बागड मारतो पुढे जास्त वर्गना करा बरोबर ह्या महामंत्र्याची का नाही नाच म्हणजे होय एवढे आहे पुढे तिकडं पाहिजे आहे का दाखव त्याला काय टाकू गुलाबी पाहिजे नाही पहिले तुमची छावणी काही हरकत नाही मी माझ्या रंगमाळी विश्रांतीसाठी जात आहे ही कोण शांतीची बहीण काय सरदार ही विश्रांती म्हणताय ना मला सांगा ती आपल्या शांती काकूची बहीण ते मी तुला सांगणार आहे अरे सांगा म्हणजे मला पण काय तो समजेल ना काय म्हणाला शांती काकू काय म्हणाला विश्रांतीची बहीण ही शांती काकू काय शांती हत्या काढला जागा भालो तू घेऊन जा तुझ्यासाठी ठेवलास त्याच्या खाली इकडे वसाकोडी पहिला सांगितलं ही जागा बदललेली आहे सरदार बोला तुला माहित आहे काय माहिती नाही काय माहिती आहे काय सांगितलं तर माहिती कसं पण चांगलं नाही सांगा बाई पण काय तुमचा चमकतोय काय तुमचा चमकतोय कपडा अंगावर याला बोलायला संधी द्या आपल्या याला म्हणून हे विजय दरबार मध्ये येतात क्षणी तातडीने गळीत करा आणि एवढ्या झाल्या ताबडतोब काय चला बरं ताबडतोब काय हॅलो मला हा बरोबर अरे जवळ हा लवकर करा आम्हाला गरमात आला
काय फुरकतो? अरे बियाण्याला शिंक्याला फटाक चटाक फटाक काय रे बोलायचं ते बरं आपण चाय घेऊया का? आम्ही चाय घ्यायचो चाय घ्यायला बरं हुशार आहे पाण्याला बांधून ठेवले मी अगोदर पहारा की पहारा म्हटलं गायच्या आवडीने पाडा सोडू नको. अरे आमच्याकडे त्या रमेला अगोदर सांगून ठेवला होता जीवनवरच्या वाडी पूजे दिवशी एकाचा जरी पाडा सुटका दिसला तरी पण त्या हरिवंशी घाट आहे कोंबडी उघडी राहिली तर पहारा 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 अरे पण काय तोंडात आहे काय सांगता येईल सुशीला या ठिकाणी हजर करा. आता तू त्याला वशी लावाय सांगतात हे काय आताच काय ते म्हणलं ना सुशीला बघा जाऊन लावा वशीला सुशीला सुशीला बोलायचं वेळ आपल्या घरचा काय ते? काय केला हा सुशिया ताई नाही येऊ दे बाई माणसाची तू सांग मला अरे त्या केस केस विकत आहे. होय केस माझ्या काय केस करताय बोलू का कोपऱ्यात तरी सापला राखेल लावा. बोल सुशीला. महामंत्री आज एकाएकी बोलवण्याचे कारण तरी कळेल का? परवा पाऊस लागला. सुशीला महाराष्ट्र झाल्यापासून आतापर्यंत हे राज्य माझे बाहुबळावरती सांभाळलंय परंतु जय आणि अजय या शूरवीर झालेला आहे यांचा राज्याभिषेक करणं मला तरी वाटतं महत्वाचं आहे. तुला काय मत आहे? महामंत्री आपण जो निर्णय घेतला तो योग्य असं मलाही वाटतं. आता तुम्ही जे म्हणाल ते मला मान्य असेल. काय हरकत नाही सरदार बोला दोन्ही पुत्रा हजर कराय होय ए, 2-3 कुत्री बघ मी. पंक्चर गाडी द्या. हॅलो सविता संतोष आलते सविता संतोष आलते हा आले आशीर्वाद द्या हे मी सांगणार आहे. तुम्ही असे या साईडला उभे राहा. सरदार तू आशीर्वाद घेतला का? हो घेतला. परिपूर्ण झाला का? काय कोपरीवर घेतला. मला काय मी आपला
मी अश्विनला विचारत शिमगा आला राहिला की मी अश्विनाला विचारतच नाही. अरे आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद. तुला काय लेखून बोलायला लागतो काय? ताशे वाजवतो मी, ताशे वाजवतो. काय ते ताशे वाजवतो. जय आणि विजय. लवकर बोला, तुम्हाला गावात आज तुमची आई काय सांगणार आहे ते नीट लक्ष देऊ नये. बोल ताई. जय आणि अजय, आजपर्यंत तुमच्या वडिलांच्या पश्चात या राज्याचा राज्यकारभार पूर्ण महामंत्र्यांनी सांभाळला. हो, परंतु आता त्यांच्या वयानुसार हा राज्यकारभार ते म्हणतात की जय आणि अजय या दोघांच्या स्वाधीन करून कोणाचा तरी एकाचा राज्याभिषेक करावा असं त्यांचं म्हणणं आहे. आई तू म्हणशील ती पूर्व दिशा आहे. ठीक आहे महामंत्री, बोल सुशीला. महामंत्री आता तुम्हीच या दोघांना सांगा. सुशीला, तू त्यांची आई आहेस, परंतु तुम्ही त्या विषयांसाठी आम्ही निर्णय घेऊन तुम्हाला कळवू. ठीक आहे. सरदार, बोला महाराज. तुमचा पहारा मागच्या दिवशी जाऊ. तुम्हाला काय गरम व्हायला लागला? अरे आज तुमचा अभिषेक होणार आहे. आम्हाला विचारून काही गोष्टी महत्वाच्या बोलायच्या. मग मागच्या दिवशी जाऊ. जाऊ. सांगून जाऊ. सुशीला, बोला महामंत्री. तुला काय पटते नाही पटते हे मला माहित नाही, परंतु एक तुझा सावत्र पुत्र आहे, एक तुझा जन्म दिलेला पुत्र. ह्याच्यामध्ये कोणाचा राज्याभिषेक करायचा आणि नाही ह्याचा विचार तूच केला पाहिजे. महामंत्री हे तुम्ही एका आईला विचारताय. माझं कर्तव्य मी केलं आहे. तुला काय म्हणायचंय? मी माझं कर्तव्य केलं आहे. कोणाला करायचं ते तूच सांगणार आहे. महामंत्री जय झाला तरी माझा सावत्र मुलगा आहे आणि विजय हा माझा मुलगा आहे. होय ना, मी तेच तर म्हणते तुला. महामंत्री मग आता तुम्ही सांगा राज्याभिषेक कोणाचा करावा? सुशीला, तुझ्या मुलाचाच राज्याभिषेक व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. महामंत्री तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे हो, पण माझ्या जय आणि अजय मध्ये मी कधीच दुरावा असा केला नाही की एक माझा सावत्र मुलगा आणि माझा मुलगा आहे म्हणून. ते खरं आहे, पण तुझ्या राज्यावरती जर कोणता सावत्र मुलगा राज्याधिकारी झाला तर तुझ्या पुत्राला विचारेल किंवा नाही तर त्याची मी खात्री कशी तुला देणार? महामंत्री मग आता तुम्हीच सांगा मी काय निर्णय घेऊ मग? तू निर्णय एकच घ्यायचा असं मला तरी वाटतंय. तुझ्या मुलाला राजगादीवर बसवावं असं माझ्या मनाला तरी वाटतं. महामंत्री तुम्ही म्हणताय ते मला पटतंय हो, परंतु मी जयला काय उत्तर देऊ मग? सुशीला, तुला सर्व काही कळतंय, परंतु तू बरोबर नाहीस. अजूनही विचार कर. रंगमळीला विश्रांती घे, विचार कर आणि सांग. ठीक आहे महामंत्री. शिरवा नाही, बोला. पहारा टाकता ठेवा. पारा आधी जागताय काय? मी सगळ्या सांगितलं पारा जागताच ठेवा. आम्ही सांगितलं वेगवेगळ्या पारा जागताच ठेवा. तुला लगेच फोन लागला. तातडीचा मी कसं असतो वायफाय माझ्याकडे जोडलेला असतो ना, त्याच्यावर म्हणत ना तर आपण जोडतो. हा होय होय बाबा, शासनानं दिलेले धोरणं काढलेले आहेत. सरकारची शिक्षणाची धोरणं बघा. हा शिक्षणाचं नवीन धोरण हे लय जग सुधारलं. या पायी बिघडल्या आणि गुरुजी बिघडलं. या पायी बिघडल्या आणि गुरुजी बिघडलं. शिक्षणाचं नवीन धोरण, शिक्षणाचं नवीन धोरण
राणी सरकार शिक्षण झालं होय. अच्छा मग हे बाई माणसाचा तर तू आणतोस भाजी बघ लगेच आलं का नाही होय होय त्याचा फोन नंबर माझ्याकडे आहे तेच मी बघाशी बोललो हे काय? हा आमचा बारा मागा असेल मग ते काय लगेच पण मी बोललो ना मला जास्त गरम झाला मग तू त्या तिकडे शिर मी इकडे शिर सुशिला काय निर्णय घेतलाय सांगशील का मला? जर काही सुचलं नसेल तर मी सांगतो तुला. ठीक आहे महामंत्री, आता तुम्हीच सांगा. सुशिला, मला तर वाटतंय जयला राज्याभिषेक करावा. महामंत्री ठीक आहे, तर जशी तुमची इच्छा. सरदार, बाबा महाराज जयला या ठिकाणी हजर करा. हे कांद्या आलो बटाट्या जयचा तुझ्याकडे वायफाय वायफाय जयचा तुझ्याकडे नंबर आहे हा अहो जय महाराज हो नाही रे मी राष्ट्रसेवक आहे ठीक आहे आपण ताबडतोब पंक्चर गाडी पुढे या आशीर्वाद. बोला महामंत्री. आज दरबार मध्ये बोलण्याचे कारण म्हणजे या राजगादीवरती तुला विराजमान व्हायचं आहे. हो. सरदार, त्याच्या राज्याभिषेक तयारी करा. होय, ठीक आहे जा तुम्ही श्राद्धीसाठी. सगळीकडे जाऊन ते भेटून ये. हे आपण दौंडी अशी पेटवायची नाही दौडी अगदी पुढे राज्यामध्ये सगळे पोहोचले पाहिजे किमान बाहेर बाहेर त्यांना जुली आठवण झाली पाहिजे अशी दौंडी पेटव पहा आलं गोवल पोट तिथं उभी राहते पोट अहो तांडेला पैसा देऊ नका गावागाव दौंडी पेटवून झालेली आहे राज्याभिषेकाची तयारीला राज्याभिषेकाचा करूया चला नाही राज्याभिषेक माझा मुलगा विजय राज्याभिषेक माझ्या विजयचं व्हायला पाहिजे नाही काहीतरी कट कारस्थान रचून या जयला या राज्याच्या बाहेर आखून दिलं पाहिजे हो परंतु हे का माझ्या एकटीच्याने होणार नाही या राज्यातल्या कोणाला तरी आपल्या मदतीला घेतलंच पाहिजे कोण बरं माझ्या मदतीला येईल हो आलं माझ्या लक्षामध्ये या राज्याचे महामंत्री त्यांना आपल्या हाताशी धरून या जयला राज्याच्या बाहेर आखून दिलं पाहिजे परंतु पहिले महामंत्र्यांना बोलवून घेतलं पाहिजे कोण आहे रे तिकडे राजसेवक जा आणि महामंत्र्यांना राज दरबारामध्ये हजर करा याला पण गरज लागली ते काय कुत्री घेऊन सुशिला राणी सरकार
वशिया लावून आहे तुमची खान जाऊन काहीतरी बोलणार आहे. काय म्हणालास? राज्य सरकार काहीतरी खानजाऊन बोलणार आहे. खाजगी मला खाजगी बद्दलची लगेच बोल सुशीला. महामंत्री, तुम्ही निर्णय चुकीचा घेतला. अहो, मला एवढं विचारलं, मी बोलू शकत नाही. माझ्या मनात तुम्ही ओळखू शकत नाही. सुशीला, तू किती ज्ञानाकडे हुशार आहेस याचीच मी परीक्षा घेत होतो. तुला तर कल्पना आहे ना माझी. महामंत्री, म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही जो निर्णय घ्याल ना तो मला मान्य असेल म्हणून. खरं आहे तेही खरं आहे. परंतु या पुढे कसं काही करायचं हे काही ठरवलंच का तू? महामंत्री, ठरवलंय, पण त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. सुशीला, कोणत्याही प्रकारची साथ हा महामंत्री देण्यास तयार आहे. ठीक आहे महामंत्री, आता तुम्ही म्हणतात की जयचा राज्याभिषेक करायचा म्हणून. होय. परंतु मी म्हणते जयचा राज्याभिषेक झालाच नाही पाहिजे. सुशीला, हे कसं शक्य आहे? महामंत्री, केलं तर सगळं शक्य होतं, परंतु मला तुमची साथ पाहिजे. देणार ना साथ तुला? ठीक आहे महामंत्री, द्या तर वचन. हे घे वचन. ठीक आहे महामंत्री, आता तुम्ही मला वचन दिलं आणि आता जे मी सांगितलं तुम्हाला करावं लागेल. सुशीला, अशी कोणती गोष्ट आहे? महामंत्री, एखादं कट कारस्थान रचून या जैला राज्याच्या बाहेर हाकलून द्याव्या. माझ्या हरकत नाही सुशीला. एवढंच काम आहे ना? होय. हा महामंत्री समर्थ आहे. ठीक आहे. बोला बटा द्या. अजून हाय त्याचा काय खाजगी बोलणं समजा. राजसेवक, जा आणि जयला राजदरबारामध्ये हजर करा. बोलावतो. जय महाराज या. आई, हा दरबारावर बोलण्याचे कारण? जय, तुला कारण तर सांगणारच आहे. राजसेवक, बोला. जा बघू दुसऱ्या गेट वरती पहारा द्या. होय आमची सारखी अडचण असती. जय, तुला बोलवण्याचं कारण म्हणजे सांगणारच आहे, परंतु त्याआधी तुला मला वचन द्यावं लागेल. कोणतं असं वचन पाहिजे आई? जय, कारण तर मी तुला सांगणारच आहे, परंतु तुम्हाला वचन दे बघू दे. मी वचन देणार नाही आई. कारण सांग, मग वचन देतो. जय, तू मला खरोखरच जर आपली आई म्हणत असशील ना तर दे बघू वचन. नाही आई, तू मेरी सहोदरी आई असती तरी पहिलं कारण सांग, वचन देणार नाही. म्हणजे तू असं ऐकणार नाहीस? नाही. तू म्हणजे मला माझी आई मानत नाहीस? तू आई, मी आई मानतो म्हणून बोलत आहे ना. मग दे ना वचन. आई, पहिलं कारण सांग, मग वचन देतो. तुला वचन द्यावं लागेल जय. जय, मी तुझ्याकडे वचन नसते. आई, कारण जाऊ वचन देतो. दे वचन. दे वचन. नाही, तू मला वचन देणार नाहीस. आई, कारण जाऊ वचन देतो. तुला कारणच ऐकायचंय ना? हो, ऐक तर. सुशीला, काय झालं? काय झालं महामंत्री? बघताय काय तुम्ही?
अहो ज्याचा तुम्ही राज्याभिषेक करायला नाचत होतात ना त्याने आज खरोखर माझा हात पकडला. तो माझी जाऊन राहिली. सुशिला याचा समाजात मी घेतो. तुझा विश्रांती घे. बोल तू हा गुन्हा केलास की नाही? तू हा गुन्हा केलास नाही? तू हा गुन्हा केलास? एका क्षणाचा विलंब न लावता एखादा मोठा कडा पाहून त्याच्या कडलट करा. जा लवकर. एवढंच आहे ना? अरे जा लवकर. काय काय कळेल पटकन घ्या जातो काय म्हणतात एवढा काय चाल जास्त लागतंय. चल चल बाजू बस सर आता काय करायचा आलिया बाबाशी असावी चादर हॅलो हॅलो बोला सांगितलेली कामगिरी कशी एकदम काय बघा एकदम गेलो रे एकदम खच्च्या आवड तुझा कम्या काय ते मीठ कमी आहे का? ते मी पाहू का? त्यानं चेक केला झालं झालं चेकअप झालं बोला तो मग पावला मला. दुसरीला आदर करा. माझाच नंबर लागतो. बाई माणसाची नंबर तुझाच तो काय ते नाही त्याला समजतो पण माझी भाषा त्याला समजतो बघ लगेच नंबर. बोला आपला परम आलं एवढंच ना हा काय साधा सोपा सुटसुटी शब्द सरदार काय ते साधा सोपा महाराज आतमध्ये ठेवा तुमच्या आतमध्ये ठेवा. आतमध्ये मला भीती वाटते बाहेर काढल्यावर. आतमध्ये म्हणजे तुला तलवार याला तेच माहिती होता की तो बाहेर काढतो ना ते मॅन बंद करून ठेवा ते मला सुशिला मला म्हणते
हो महामंत्री. पण तू एक गोष्ट राहिली ती म्हणजे भवानीचं दर्शन घेऊन या सिंहासनावरती तुझ्या मुलाला राजश्री करायचं आहे. होय महामंत्री. त्यासाठी मी त्या भवानीच्या मंदिरामध्ये तुझ्या मुलाला घेऊन जाऊ शकतो ना? हो हो महामंत्री. काही हरकत नाही. काही हरकत नाही. सरदार बोला महाराज. सरदार हा सुशिलाच्या मुलाला हजर करा या ठिकाणी. हे तुझ्याकडे नंबर आहे माझ्याकडे नाही. विजय विजय महाराजांना मी आणतो. हा हो विजय महाराज. आलो. सरदार बोला. विजयला घेऊन त्या भवानीच्या मी दर्शन घेऊन येणार आहे. तोपर्यंत पराज आमचा ठेव. आम्ही पण आला तर काय होय. सरदार मला काटाकोटीत आपल्याला नाही जमत. सरदार या ठिकाणी हा महामंत्री समर्थ आहे. होय होय काय नंतर विजय. म्हणतात आम्ही पुढे आपलं गेलो नसतो ना. गाणी बोलत नाही, सावकाश. सावकाचा रस्त्याच्या कडकडून जा. बघा आपण जा चायचा घोट घेऊन येऊया. केली तर काटे लागतील. हो हो. विजय ते पहिलेच का भवानीचं मंदिर त्या भवानीची आपण आराम जरा करूया. ये जगदंबे अंबाबाई रे, ये जगदंबे भवानीचं दर्शन झालं आहे. मी गाभाऱ्यामध्ये जाऊन प्रसाद घेऊन येतो. विजय हा दे प्रसाद. प्रसाद तो छान होता. मामा थोडं पाणी मिळेल का बघा इथे कुठे. विजय त्या अरण्यामध्ये जवळपास तर पाणी नाही, पण ते तुला मी पाणी घेऊन येतो. हा इतका वेळ झाला महामंत्री अजून पाणी घेऊन आले नाही. खूप तहान लागली आहे. पाणी 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 कोणी पाजाना कान लागली. पाणी कोणी पाजाना कान लागली.
फार हुशार आहे मला आता आमची काय अडचण मला सुशीला या ठिकाणी हजर करा. अरे तुम्ही वरात टावला तर जमीन पण हादरते. काय ते जमीन पण हादरते. या ठिकाणी सुशीला हजर करा. फार हुशार आहे. गड्यानं आपल्याकडे पाठीमागे जायला लागलं. होय हवा आहे. आता पण पारा सांगत आता मला आकडी भरायला सुरुवात झाली. रंगणार. हा बघा ऑर्डर. अरे हा बोला. बारा मागच्या दिवस बघितलंस तुझा हलतोय अजून. होय त्याला हा अमावस्या पौर्णिमेला असंच होतो. असं म्हणतात. हे अडचण आहे एक प्रकारची. अडचण आहे ना? होय होय काय झालं 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 झाला, झाला. चांदा बसला ना. आता एकदम साध आहे. अरे झालं काय? होय सुशीला आज कित्येक वर्ष हे राज्य सांभाळलं. होय महामंत्री. तू सांगितलं त्या गोष्टी त्याच्या पद्धतीने केल्या, हो महामंत्री. पण तू मला काहीच नाही सांगितलंस. सुशीला, या जगामध्ये कोणी तुझा वाली राहिलेला नाही याची तुला कल्पना आहे का? म्हणजे महामंत्री तुम्ही काय म्हणताय? होय सुशीला, तुला फक्त एकच करायचं आहे. तू प्रेमाची माळ या महामंत्र्याच्या गळ्यामध्ये घाल. महामंत्री तोंडातला शब्द तोंडात ठेवायचा. सुशीला, अगं तुझी माझी जोडी हा बदल सारा गाव. अगं तुझी माझी जोडी हा बदल सारा गाव. तू ग माझी मस्तानी मी ग तुझा माझी नाव. तू ग माझी मस्तानी मी ग तुझा माझी नाव. तुझी माझी जोडी बदल सारा गाव. तुझी माझी जोडी बदल सारा गाव. तू माझी मस्तानी मी तुझा माझी नाव. तू माझी मस्तानी मी तुझा माझी नाव. महामंत्री, अहो तुम्ही इतर बिचारी साप निघालात. अहो ज्या सापाला मी दूध पाजलं तोच साप आज मला चावायला आला. सुशीला, बऱ्या बोलाने प्रेमाची
रंगाची माळ माझ्या काळामध्ये घालणार की नाही कोण? नाही महामंत्री. सुशीला, तेरी मन की गंगा और मेरे मन की जमुना का, तेरे मन की गंगा और मेरे मन की जमुना का, बोल सुशीला बोल संगम होगा कि नहीं, अबे बोल सुशीला बोल संगम होगा कि नहीं, तेरे मन की गंगा और मेरे मन की जमुना का, तेरे मन की गंगा और मेरे मन की जमुना का, बोल सुशीला बोल संगम होगा या नहीं, बोल सुशीला बोल संगम होगा या नहीं, होगा कि नहीं, नाही महामंत्री. एक वेळा नाही, 1000 वेळा जरी विचारलं तरी माझ्या तोंडातून एकच शब्द येईल, नाही नाही. सुशीला, तुला माहित आहे या महामंत्र्याचं मन काय म्हणतंय ते जरा ऐकून घे. एक एक प्रिय माझ्या जवळी ग, एक एक प्रिय माझ्या जवळी, एक एक प्रिय माझ्या जवळी ग, एक एक प्रिय माझ्या जवळी, एक एक प्रिय माझ्या जवळी ग, एक एक प्रिय माझ्या जवळी, प्रिय रागती खट्ट पिठून बसलाय हो. गरम झाला. घेत तुला खांद्यावरी ग, अगो अहो ही प्रिया होती काय? सुशीला, अजूनही विचार कर. महाराज अशी तयार होती नाही. अरे सर्वात जो जुना आहे म्हणजे तुला काही माहित आहे का? ठीक आहे काय? ठीक आहे. सुशीला असा वशे लागतो काय? काय ते? काय ते काय? आम्ही पण फोन केला ना असा काय? अहो तसं नाही. घेतो तुला बिग खांद्यावरी ग. अरे ते कशा करता? कोणती कुराट ही लागणारच. अरे पण ते कशा करता? कोणती कुराट ही लागणारच. अरे पण ते कशा करता? कोणती कुराड आमच्याकडे दामी शिव लागते. काय माहिती का? गाडी काढायला बेडा जमलं का नाही? ही जागा भाडवलेलीच आहे. खूपच काय बायकोला आणले. तुम्ही आणली वाट काय ते? महाराज तुम्ही कसं करतो. महाराज ताईला आम्ही तयार करतो. माझ्यासाठी तुम्ही बसून शान घ्या. काय ते? बसून शान घ्या. बसून शान घ्या काय बाबा? महाराज काय ते? तुम्ही पोचा. काय ते? महाराज काय तुम्ही पोचा. अहो असा म्हणताय. त्याचा इंग्लिश लय फास्ट आहे. हा आता शब्द जर जातो त्याला माझा काय? फादम फा तुम्ही बसा. अरे अजय इंग्रजी भाषेला काय बरं? आय डोंट नो इंटरनॅशनल फादम फॉक आणि याच्या इंग्रजी भाषेला मधी पडलाय बा. बस झाला मुद्रडाव त्याला बस झाला. कसाच आम्ही तयार करतो. ताई, इकडे आहे सुशील ताई, इकडे या. महाराज, वाईटर एक पुस्तक असे मागू काय ते? म्हणजे आवाज नाही येणार. अरे आपल्या दिवार मध्ये काही कमी आहे का? हा? पुढच्या कशा कशा ठेवू आपण? पुढच्यासाठी आवाज ततारम, ततारम, ततारम. हे बघा
नेहमी वाईटाचा शेवट हा वाईटच होतो. खरंय खरंय राजसेवक. आणि तुम्ही चांगलं कुठेतरी काही गोष्टी तुम्ही पण वाईट मार्गाने गेला होता. मोठी चुकी केली राजसेवक. आता तुमच्या लक्षात आले ना. पण ठीक आहे, चूक केली ना बाकीला मारून टाका. तिला मारून टाकायचंय. आपण तेवढा प्रयत्न सत्याच्या बाजून एक नाही किंवा सत्याचा फक्त सत्याचा विजय उशिरा होतो. तू सांगत बसू नको यार. सारवण घ्यायचं रांगोळी घालतोय फक्त तुम्ही काळजी करू नका. याचा आता न्हावे नावी बरोबर लावतो. तुम्ही बाजूला व्हा. तुम्ही जाऊ पण तिथं साईडला उभ्या राहा. अरे, काय ते काही तयार झाले नाही, सुशिला माझ्यासाठी तयार झाली. नाही तर काय माझ्यासाठी झाली. काय ते? नाही तर काय माझ्या अहो पण तुम्हीच म्हटलं ना का बाहेर आता रीतिरिवाजाप्रमाणे आपण त्यांचा साखरपुडा करून घेऊ. तयार झाले. फक्त त्यांचं म्हणणं आहे चालेल. आमच्या संस्कृतीप्रमाणे सगळ्या काय? गोष्टी. चालेल ना? काय हरकत हा, मग तुमच्या गोमंत्र शिकू. शिकतो बाई, आवड. आम्हाला शिकावे लागते ना. हा. काढा मानाचे विडे काढा, 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 मानाचे विडे पडले, या क्षेत्रात विडे पडले. जागा ती भारी होती ना. असं वागे असं काय पहिले महाराजांचं विडा असं काय गाना जो भरिला विडा जो ठेविला आदी देवना विडा गणराया, आदी देवना विडा गणराया, आदी देवना विडा गणराया, आदी देवना विडा गणराया. अनुराग परशुराम घरी झोपलाय सकाराम, त्याचा मान घ्याया यावा, त्याचा मान घ्याया यावा, त्याचा मान घ्याया यावा, त्याचा मान घ्याया यावा. महाराज मी इथं मुहूर्त पेढी घेऊन आलो. हे इकडे काय तुम्हाला राग वेगळा असेल पण काही झालं तरी आमच्या ह्या हिंदू संस्कृतीमध्ये असं जेव्हा लग्न लागतं तेव्हा हे त्यांचे मानठाण हे त्याने द्यावेच लागतात. काय? मग एखादा तो घरी झोपून आला असला तरी त्याचा तो विडा काढाच लागतो. दारी चिकन झाला दारी चिकन, दारी चिकन, गाढव हे गाढव आहे. गाढव. गाढव दोन पाय वाढव. तुला हसा काय तुला माणूस ना महाराज महाराज बाळाची बाशी ग बाळाची बाशी ग जशी काय वाड्या रेड्याची शिंग अशी पाशिंग असतात वेळा. अशी असतात. मुंडवड्या बाळाच्या मुंडवड्या गौरीच्या लेंड्या. ठेवलं वाशिंग मध्ये. हा नंतर माझ्या लग्नाला होईल. त्या ताईने नाव केवढा घेतलं. म्हणजे त्या सुशिलेने नाव घेतलं. मग अरे कोणतं नाव घेतलं असेल? नाव केवढा घेतलं माहितीये का? त्याला पण उचललं नाही. दाजे मला काय उचलतो काय खांदा घेऊन तो उचलला. शिवपंतांचं नाव मी बघितला उचलायचा प्रयत्न केला. छे मला उचलायच तयार नाही नाव. चांगलं मोठं नाव घेतलं. एवढं मोठं नाव. केवढा नाव घेतलं. आणि तू जुना आहेस ना. मग सांग पाहू कोणतं नाव म्हणून मला घेतलं. सोलता व्हाय नुसती. तू जुना आहेस ना म्हणून. चांदीच्या ताटाला सोन्याचं ठस. अरे नाव काय बाई नाव काय त्या सुशिलेने माझ्या करता कोणतं ताट वापरलं? नाही तर काय माझ्याकरता घेईल काय ते? त्या केलं तर तुमच्याकडे काय आमच्याकरता घेत काय हरकत नाही. सोन्याचं ताट घेतलं सोन्याचं ताट. चांदीच्या ताटाला सोन्याचं ठस. महाराज बसले चांदी- पुढे चांदी- त्यांचा केळा दिसत. असं नाव असतं वेड्या. अहो महाराज 5 फळे असतात त्यात फक्त माझं लक्ष गेलं तर गेले.
अर्थ काय चांदीच्या ताटाला सोन्याचे ठसे, चांदीच्या ताटाला सोन्याचे ठसे आणि महाराज सत्यनाच्या पूजेला बसले खाली रताळा दिसे. असं बोलला असं लग्न वसन बेल वाटे वाकून आणि त्या सुशिलेने काय नाव घेतलं? शंकराच्या पिंडीवर बेल वाटे वाकून महाराजांच्या गोधडीत भरपूर असं आहे का? हे पाहिजे तेवढं मारून टाक. असं नाही, असं नाही. आता काय नाव घेतलं? त्या सुशिलेने आता नाव घेतलं. आता त्या सुशिरा तुमचं नाव घेतलं? अरे कोणतं नाव असं घेतलं? अहो नाव म्हणजे असं काय बोलण्याचं काम नाही. सांग पाहू लवकर. बाई नाव केवढा घेतलं? अरे पण तू सांगशील ते मला. अहो एवढा नाव घेतलं? अरे पण सांग पाहू ना. सांगतो. म्हणजे औषध दिल्याशिवाय जमायचं नाही आता औषध आलाही कमी. हंड्यावर हंडे 7. सुशिलेने हंड्यावरती हंडे 7 घेतले. आता काय माझ्यासाठी घेतले? रिकामे होते काय भरलेले? भरलेले. आणि मग महाराज काय करणार? काय तुम्ही उचलायला काय जाणार? ते एवढे 7 घंटे हंड्यावर हंडे 7. हा त्यावर ठेवली परात. बरोबर. त्या 7व्या हंड्यावर बरात ठेवली. परात ठेवली परात. सांगा. हंड्यावर हंडे 7. त्यावर ठेवली परात. परत हे भारत हागले दारात तर जाऊ कशी घाल? हात जर याला मंडीव जातो तसा इथं लागलाय. अरे असं नाव असतं काही वेळा असं बोलतात. ताईंच्या हातात होत्या 2 सुवा. 2 सुवा होत्या. ताईंच्या हातात होत्या 2 सुवा. महाराजांच्या डोक्यात भरपूर झाले सोडून एका पण गेल्या. अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर. अरे बापरे. काय म्हणाला? आता फक्त फरक एवढाच आहे. हा निर्वाळ तिकडं आणि आपण इकडं मध्ये डोंगर. त्याच्यामुळे म्हणतो अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर. पण पुढे पण जेवढा आकार जाऊ कशाला नाव घेतला नाही अरे सांगतो. काय पेरलं लसूण पेरली का काय कांदा बटाटा? हा काय सांगतो. अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर. 2 डोंगराच्या मध्ये पेरली लसूण. 2 डोंगरांच्या मध्ये पेरली लसूण आणि महाराज सुशीला बघायला आले गाढवावर बसून. महाराज तेव्हा गोड रजेवर गेलो होतो. सरदार तू बसा पुढे. मी पुढे येऊ का? तिथं बोनस आलाय. आपल्या दिवाण खाण्यामध्ये हा घोड्याची काही कमतरता आहे का? नाही, कशाला? जसा जुन्या लाकडाला घोण्या लागतो, हा जसा जुन्या लाकडाला घोण्या लागतो, तसा आमच्या महाराजाला घोडा लागतो. मेरा तुम्हाला काही सट्टा पकड मला सांगा. वराच्या रेडिओला काढायची आहे? काय ते? महाराज वडा कुठलं पुण्य लागल का पाय? अहो मेलो ते वरातीला वरात कशावर काढायची का रेडिओवर? हे केव्हा सांगणार मला? असं काय? हे बघा, हे ते गाणं बघा कशी म्हणते ती. हा गीता उभी मंडपात, 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 दूर होता पाहत, दूर होता पाहत, आपल्या घरचा. अरे असं गाणं असतं का? असं गाणं असतं? मी गाणं बोलतो बघा. आंबर नंबर बोलते 100 नंबर तिचा दिसण्यात गो, पहिला नंबर तिचा दिसण्यात गो.
मागलं पण मारते पुढलं पण मारते महाराज जेवण राहिला एवढ्या गोष्टी करून जेवण नाही जेवण आहे का सरदार हा आता कोणती विधी राहिले विजय आता कुठला राहिला बा अरे कांदिया अगं लाडू बघ लाडू केवढा आहे बाई केवढा लाडू बट्ट जेवणी दंड फुंगले बट्ट जेवणी कट्ट फुगले आगरंडीचे माझे पोट फुंगले पापड घेऊन पापड देव काय एक कापड सरदार महाराज जरा बटाटा घेऊन या मटार घेऊन या सरदार पनीर घेऊन या सरदार काजू घेऊन या अहो मटर पडी लावायचा म्हणता मटर पडी पंक्तीला बंगत झालेला हा तुला बघ त्या भट्टाला बोलव हा बोला भट अगं बाई हा करू नको घाई तुम्हाला सांगतो आम्ही तुला सांगतोय. अगं बाई करू नको घाई अंधारात काही दिसत नाही काय झालं ते पाहू दे काय झालं ते पाहू दे आधी मला टेस्ट लावू दे आधी मला टेस्ट टेस्ट लावू दे आई दिसत नाही अगं बाई दिसत नाही काय झालं ते पाहू दे काय झालं ते पाहू दे आधी मला टेस्ट अहो मेलव ते हा तिथं बोर्डा ह्या लोकांना विचारा वाच काय तर मला टेस्ट लावतात ना ग आम्ही ते म्हणतो अंधार पडला तर जरा बाईक त्याला घाई करू नको आम्हाला ती टेस्ट काय फॉल्ट आहे मेलं ते ऐकूनच येत नाही आला की नुसता सटाक फटक हा भारत तुमचा नावेल काय ते नाही तुमचं आपलं लगन आपला तो म्हणतात ना लगन तो स्वतःच होईल तेव्हा बघन तेव्हा आता आम्ही आमचा बघितलेला आहे तुमचा आपला काय नावेल लावून घ्या नाही पण लगन लावून घ्यायचं आहे बघा आमच्या नाही होईल सरदार हा तुमच्या पारावरचं हा सुशीला काय निर्णय घेतलाय महामंत्री मी सांगितलं ना तुम्हाला माझ्या तोंडातून एकच शब्द आहे नाही 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 अरे प्रेम विरा जरा जपून जरा मारीन तुझला पाडीन पुढे Thank you.
1000 वेळा सांगते, माझ्या तोंडातून एकच शब्द आहे, नाही नाही. सुशीला, जर का प्रेमाची मान माझ्या गळ्यामध्ये घातली, माझ्या रंगमाळी मला घेऊन जावं लागेल. नाही मामाजी. चल त्या. नाही, सोड सोड. मामाजी. सगळा पुढे चला. अरे हात कुठं बघे झाला? हा, यानं केलं होतं मला खाली. तुमचं लग्न लावायला आणलेलं आहे. हे बघा, सत्याचा विजय एक ना एक दिवशी होतो. आता माझी पार्टी बदल. सरदार, माझी पार्टी बदल. सरदार, हे बघा, हुशार. गाने गाने पे निकाही खाने वाले का नाम, मेरे नाम शमशेर में निकाही मरने वाले का नाम. अरे तूने तो रोक लिया इस बात का तो मुझे गम नहीं. तूने तो रोक लिया इस बात का तो मुझे गम नहीं. गम तो इस बात का है कि तेरे शमशेर में कुछ दम नहीं. निकाह किस्मत पे परदेस, तो वतन की याद है क्या करना. हाँ. क्या पे तेरे नहीं तो हटी में तो फरियाद है क्या करना. अभी आपण फरियादी काय करतो तो. हुशार. विचारणार होतो, बायकोला विचारून आलाच नाही. साईडला बसले, हे सोडून दिला. बायको साईडलाच बसली, ते डोळा मारला, तलवार सोडून दिली. हा, काय म्हणलास. या काय तुम्हाला हारोशा सोडला नसता तर माझ्या बायको डोळा मारला. जाऊ दे आता, आपलं बाबा आहे, जाऊ दे. हुशार. तुम्ही
खेळाचं रंगाची कथा खेळाचं रंगाची कथा खेळाचं रंगाची कथा खेळाचं रंगाची कथा Ha ha ha!